नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, डॉक्टर सुजित पाटील यांनी एक पोस्ट शेअर केली. ती वाचनात आली आहे. खरोखरच खूप विचार करण्यासारखी पोस्ट आहे सगळ्याच पालकांनी, म्हणून आजच्या आनंदी कट्ट्यावरून ती तुमच्याशी सुद्धा शेअर करते. मॉलमध्ये 3,000 रुपयांच्या खेळण्यासाठी त्या 4 वर्षाच्या पोराचा तो तमाशा बघून अख्खा मॉल त्याच्याकडे बघत होता. तो हातपाय आपटत होता, किंचाळत होता. त्याचे बाबा घामाने ओले चिंब झाले होते. भीती मुलाची नव्हती, भीती होती ती 4 लोक काय म्हणतील याची. आता त्या ऑकवर्ड शांततेत त्या बापानं खिशातून कार्ड काढलं, ते खेळणं विकत घेऊन मुलाच्या हातात दिलं. मुलगा एका सेकंदात शांत. पालकांनी सुटकेचा निश्वास टाकला. तुम्हाला वाटलं असेल चला विषय संपला, पण नाही. इथेच आपण पालक म्हणून प्रेमापोटी फसतो. त्या दिवशी त्या मुलाच्या वडिलांनी 3,000 रुपयाचं खेळणं नाही विकत घेतलं, तर नकळत मुलाच्या हट्टीपणाला बळ दिलं त्यांनी. मूल जन्मतः हट्टी नसतं, त्याला हट्टी बनवतं ते कंडिशनिंग. मुलाचं गणित सिंपल असतं. मी एकदा रडलो किंवा रडले की आई नाही म्हणते, 2दा रडलो की बाबा ओरडतात. पण जर मी जोरात किंचाळलो, 4 लोकात तमाशा केला, तर हे लोक मला गप्प करण्यासाठी ती वस्तू मला घेऊन देतातच. जेव्हा तुम्ही 10 मिनिटाच्या रडण्यानंतर बरं बाबा घे आणि गप्प हो एकदाचा म्हणून ती वस्तू देता, तेव्हा मुलाचा मेंदू हाच धडा गिरवतो, नियम तोडले आणि तमाशा केला की जगातली कुठलीही गोष्ट मिळते. आज हा हट्ट 3,000 रुपयाच्या खेळण्याचा आहे. उद्या तो 18 वर्षाचा होईल, तेव्हा तो जमिनीवर लोळण नाही घेणार. तेव्हा तो मला 2 लाखांची बुलेट पाहिजे, नाहीतर मी जेवणार नाही, घरी येणार नाही असं म्हणून इमोशनल ब्लॅकमेल करेल. तेव्हा पालकांनी काय करायचं? कारण त्याला नाही पचवायची सवय नाहीये ना. मग आता पालकांनी 3 रूल पाळायचे, 3 नियम पाळायचे. ते असे: नाही म्हणजे नाहीच. एकदा नाही म्हणलात ना की विषय संपला. मग त्याने मॉल डोक्यावर घेऊ दे, उपवास करू दे. जर तुम्ही हट्टीपणापायी निर्णय बदलला तर तुम्ही हरलात आणि त्याचा हट्ट जिंकला. दुसरा नियम, सावध दुर्लक्ष हेच खरं औषध. जेव्हा मूल विनाकारण हट्ट करतं ना, तेव्हा त्याच्याकडे शांतपणे दुर्लक्ष करा. लोकांकडे बघू नका. लोक 5 मिनिटं बघतात आणि विसरून जातात. जर लोकांच्या भीतीपायी तुम्ही मुलाच्या हट्टापुढे मान झुकवली ना, तर त्याला सवय लागेल. लक्षात ठेवा, हट्टीपणाला प्रेक्षक लागतात. जेव्हा प्रेक्षकच नसतात ना, तेव्हा शो आपोआप बंद पडतो. जोपर्यंत तो स्वतःला इजा करत नाही ना, तोपर्यंत तुम्ही काळजी करू नका. तिसरा नियम म्हणजे शांतता विकत घेऊ नका. नो ब्रायबिंग. तू रडला नाहीस तर चॉकलेट देईन, हे वाक्य म्हणजे लाच आहे हो. तात्पुरती शांतता मिळेल, पण भविष्यात घरातली शांतता भंग होईल. म्हणूनच पालकांनो, त्याच्या डोळ्यातले आजचे अश्रू परवडले, पण भविष्यातल्या उद्ध्वस्त आयुष्याचे अश्रू नकोत. कणखर व्यक्तिमत्व घडवायला पालकांनाही थोडंसं दगडासारखं घट्ट व्हावंच लागतं. तुमच्या घरात किंवा मॉलमध्ये असा प्रसंग घडलाय का? आणि तुम्ही काय केलं होतं त्यावेळी? जरा आठवून बघा. श्रोते हो, डॉक्टर सुजित भरत पाटील पुण्याचे हे बालरोग तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी हा विचार आपल्या सगळ्यांशी शेअर केलाय. खरंच अतिशय विचार करण्यासारखा विचार आहे प्रत्येक पालकानं, हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.